सेक्टर 8A में 78वें स्वतंत्र दिन के मौके पर आइरोली बंगाली एसोसिएशन के इनर व्हील ट्रस्ट के सहयोग से एक महत्वपूर्ण स्कूल किट दान अभियान का आयोजन किया गया। इस अभियान का उद्देश्य आर्थिक रूप से कमजोर बच्चों की शिक्षा में सहयोग प्रदान करना और उन्हें आवश्यक शैक्षिक सामग्री उपलब्ध कराना था। इस विशेष आयोजन में आइरोली और आसपास के क्षेत्र के कई जरूरतमंद बच्चों को स्कूल किट वितरित किया गया, जिसमें बैग, किताबें, नोटबुक, पेन, पेंसिल और अन्य आवश्यक शैक्षिक सामग्री शामिल थी। इस पहल का मकसद बच्चों को शिक्षा की दिशा में प्रोत्साहित करना और उनके भविष्य को सशक्त बनाना है। इस कार्यक्रम में समाज के कई गणमान्य व्यक्तियों, सदस्यों और स्वयंसेवकों ने भाग लिया। सभी ने इस नेक कार्य की सराहना की और इसे भविष्य में भी जारी रखने का संकल्प लिया। यह दान अभियान आइरोली बंगाली एसोसिएशन और इनर व्हील क्लब ऑफ आइरोली के बीच सामुदायिक सेवा और सामाजिक जिम्मेदारी की भावना का प्रतीक है। इस तरह के आयोजन से समाज में जागरूकता और सहयोग की भावना को बढ़ावा मिलता है, जो आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा का स्रोत बनता है। आइरोली वार्ता को मान्यवरों ने दी हुई प्रतिक्रिया। नमस्कार, मैं दीपांजन दत्ता, आइरोली बंगाली एसोसिएशन का अध्यक्ष। पहले तो मैं आइरोली बंगाली एसोसिएशन का तरफ से आप लोगों को सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। 78वीं स्वाधीनता दिवस का उद्यापन आज हम लोग सुबह से बहुत उत्साह का साथ शुरू किया है। Being an Indian, it's really a proud day for all of us. And being a charitable organization, Airoli Bengali Association, actually today we have initiated one mega initiative, which is, as we know all, that the students is the backbone of our society. So keeping that in our mind, actually today we have arranged one school aids, school bags donation campaign at Little Millennium School, which is in Kasturba Garden. So there those who are very much financially challenged, so हम लोग उसमें वो चीज़ बांटेंगे। सुबह हम लोग झंडा वंदन का साथ साथ बहुत सारा पैट्रियोटिक सॉन्ग, स्पीचेस फ्रॉम आवर ओल्ड मेंबर्स, आवर वेरी pioneer members. So all these sort of things we have done, and we really are thankful to you that you have also came to taken part in our program. So thank you very much on behalf of Airoli Bengali Association. नमस्कार. आजच्या 78वा स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याकडे आयरोली बेंगॉली असोसिएशनच्या स्वातंत्र्य दिवसाच्या उत्साहात आमचे श्री माने साहेब आयरोली वार्ताच्या वतीने आलेले आहेत, तर त्यांचे आम्ही खूप स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा। माने साहेब आपल्याकडे नेहमी येतात आणि आमचे प्रत्येक उत्साहाला ते प्रोत्साहन देतात, तो आमचे वार्ता प्रत्येकाकडे पोहोचवतात। त्या प्रत्येकाला पोहोचवल्यामुळे त्याचा आम्हाला खूप लाभ होतो। हे आयरोली बेंगॉली असोसिएशनचा थोडक्यात मी सांगणं म्हणजे आयरोली बेंगॉली असोसिएशन हे पूर्ण बंगाली प्रवासी बंगाली आहेत, ते इकडे महाराष्ट्रात आपल्याकडे आलेले आहेत। येऊन ते आपल्याकडे तिकडे आपले नेहमीप्रमाणे जे इकडे काम करून आपले संसार चालवून सुद्धा नंतर थोडासा वेळ ते प्रत्येक आपले राज्य बंगालीचा सांस्कृतिकचा प्रसिद्ध संस्कृतीचा प्रसार करतात व आपल्या महाराष्ट्राचाही प्रसार करतात आणि सुंदरसा कार्य ते चालवतात। ते दरवर्षी आपले झेंडा वंदन पण करतात, प्रजासत्ताक दिवस पालन करतात, स्वातंत्र्य दिवस पालन करतात आणि आपल्या देशाचा परिपूर्ण हे करतात। आज आपले भारत आपल्याला माहिती आहे 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आहे, किती कष्टाने मिळाले आहे आणि प्रत्येक राज्यात पूर्ण भारत ते आपले स्वातंत्र्यासाठी झडलेले आहेत। तसाच सगळे ते गोष्टीचं लक्षात ठेवून आजही आपण सगळे झटत आहे आणि खूप सुंदरसा आज मला खूप गर्व वाटतं की आज आपण एक डिजिटल भारत म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे आणि डिजिटलचा खूप आपण प्रगती करत आहोत आणि एक सुंदरचा आता नुकताच आपला घडलेला ERPचं सुंदर आपण त्याचा परिषद घेत आहोत आणि आयरोली बेंगॉली असोसिएशनने सुद्धा डिजिटल असोसिएशनमध्ये हे घेतलं पाऊल टाकलेलं आहे आणि सुंदरसा डिजिटल ते करत आहेत। मी परत एकदा आयरोली बेंगॉली
असोसिएशनचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी एवढं सुंदर सांस्कृतिक कार्य करतात, आपले बंगालीच्या सांस्कृतिकचा प्रसार करतात व पूर्ण भारताचा ते पालन करतात। आणि परत एकदा ऐरोली बेंगॉली असोसिएशनच्या तर्फे आम्ही श्री माने यांचा खूप खूप आभार करतो, ऐरोली अर्थाचा आभार करतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।